नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण निर्माण होत आहे। तुम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग केलं तर त्याचं रॅलीच्या स्वरूपात रूपांतर होत आहे असं पाहताना दिसत आहे आम्हाला। काय सांगाल? प्रभाग क्रमांक 21 मध्ये आम्ही चारही उमेदवार प्रभाग 21 अ चे बाळासाहेब गायकवाड, ब च्या कविताताई जंगले, क च्या गीताताई आचार्य आणि ड मध्ये मी स्वतः सुशील खेडकर, आम्ही मतदारांना प्रत्यक्ष भेटीगाठी देण्यावरच आमचा भर आहे। आणि आपण बघितलं असेल की गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचतोय नागरिकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिलाय। जुन्या नगरसेवकांच्या बाबतीत मी वैयक्तिक आम्ही कुणीही टीका करणार नाहीये, पण नागरिकांचा जो असंतोष आहे तो आम्ही आमच्या भेटीगाठीमध्ये आम्हाला त्यांनी तो व्यक्त केलेला आहे। आणि आम्ही ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो वचननामा आहे, लाडक्या बहिणींचा जो विषय असेल आणि वार्डातील सगळ्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही वेळोवेळी सगळ्यांना शब्द दिलाय आणि भविष्यात तो शब्द आम्ही पाळणार आहोत। ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, लाईटचा आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पण फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे नागरिकांची, चोऱ्या वगैरे ह्या ठिकाणी होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही तो विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केलेला आहे त्या बाबतीत आणि पोलिसांशी संपर्क साधून आम्ही भविष्यात त्याचा योग्य तो मार्ग काढू त्यावर। आणि पाण्याची जी काही मागणी आहे लोकांची, येत्या 1 महिन्यात ती मागणी आम्ही पूर्ण करू असा शब्द आपल्या मार्फत मी सर्व प्रभाग क्रमांक 21 च्या जनतेला देतो। सर, युवकांमध्ये जे ते नशाखोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यातून गुन्हेगारी पण होत आहेत, तर यासाठी आपल्या वार्डात काय प्रयत्न केले जाणार आहेत? नशाखोरी आम्ही ज्यावेळेस या प्रभागमध्ये फिरलो तर काही विशिष्ट ठिकाणी असं जाणवलं बाबा तो प्रकार आहे तिथं। आम्हाला या प्रभागामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर पोलीस प्रशासन यांना आकर्षित करून त्या गोष्टीवर आम्ही मात करतो। रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे नागरिक युवकांचा। तुम्ही एक युवक उमेदवार आहात, कसे सोडवणार युवकांचा प्रश्न रोजगाराचा? आम्ही माननीय पालकमंत्री महोदय असतील, आमचे खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा कंपन्यांना संपर्क करून ज्या ज्या मुलाला जे जे काही स्किल त्या कंपनीमध्ये आम्ही संपर्क करून त्यांना लावण्याचा प्रयत्न करू। रोजगार मेळावे घेऊ, रोजगार मेळावा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर ते कॅपेबल मुलं असतील तर त्यांना 100% नोकरी देण्याचा प्रयत्न। महिलांचे बचत गट आहेत, महिलांसाठी गृहोद्योग आहेत, अशा काही योजना राबवल्या जाणार आहेत का आपल्याला? महापालिकेच्या मार्फत महिला बाल कल्याण विभागामार्फत बऱ्याचशा योजना आहेत ज्या केंद्र शासनाच्या अनुदानावर, राज्य शासनाच्या अनुदानावर आपल्या महापालिकेच्या मार्फत त्या राबवल्या जातात। आणि प्रभाग 21 मध्ये जर बघितलं तर बचत गटाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्हाला प्रत्येक बचत गटाच्या प्रत्येक बैठकीमध्ये महिला आम्हाला येऊन आमचं स्वागत पण करतायत आणि त्या बाबतीत विचारणा पण करतात की भविष्यात आम्हाला त्या बचत गटासाठी काय तुम्ही सहाय्य करणार। आम्ही राज्य शासनामध्ये आपण बघितलं की युतीची सत्ता आहे आणि महापालिकेमध्ये पण आम्ही माननीय शिंदे साहेबांचे शिलेदार म्हणून या ठिकाणी निवडून जाणार आहोत, तशी खात्री आम्हाला नागरिकांनी दिलेली आहे। आणि महिला बचत गटला जो काही अर्थसहाय्य असेल, त्यांच्या घरगुती जे काही प्रोडक्शन ते करतात त्याची विक्रीसाठी सहाय्य असेल, अशा विविध उपक्रम आम्ही भविष्यात राबवणार आहोत असा शब्द आपल्या मार्फत आम्ही या ठिकाणी देतो। शेवटचा प्रश्न, बेघरांसाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत? प्रधानमंत्री आवास योजना वगैरे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, घरकुल योजना आहे, याचा ऑलरेडी महापालिकेने टेंडर कॉल केलेला आहे, त्याच्या जागा पण फिक्स झालेल्या आहेत आणि आपण जर माहिती घेतली तर त्याच्या बांधकामाला पण सुरुवात झालेली आहे। पहिला फेज यशस्वीरित्या जेव्हा संपूर्ण होईल त्याच्यानंतर लागलीच आमची जेव्हा बॉडी अस्तित्वात येणार आहे लवकरच 15 दिवसात, त्याच्यानंतर सेकंड फेजच्या तयारीला आम्ही ऑलरेडी लागलेलो आहोत आणि आयडेंटिफिकेशन असेल की ज्यांना खरंच गरज आहे घरकुलांची
त्या सगळ्या लोकांचं 50%च्या वर आयडेंटिफिकेशन पण झालेलं आहे. येत्या वर्षभरात माझ्या मते 90%च्या वर बेघरांना घरकुलच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देऊ, असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांतर्फे आम्ही शब्द या ठिकाणी. मतदारांना काय आवाहन करणार आहे? मतदारांना आम्ही हेच आवाहन करणार आहोत की कोणत्याही भूल थापांना आपण बळी न पडता ही जी निवडणूक आहे की आपण जर बघितली तर पक्षाच्या चिन्हावर जरी लढवत असलो तरी वैयक्तिक हे सगळ्या उमेदवारांच्या बाबतीतलं जे काही त्यांच्या काम करण्याची पद्धत आहे, त्यांचा जो नागरिकांच्या सामाजिक याच्यामधला जो संपर्क आहे, त्याला जर आपण बघून मतदान केलं तर निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय पालकमंत्री शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठा भाऊ म्हणून या महापालिकेमध्ये धनुष्यबाणाचे नगरसेवक निश्चित मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून येतील, हेच मी आपल्याला सांगतो. शहराच्या विकास योजनेत अनेक लोकांची घरं जात आहेत, दुकानं जात आहेत, त्यांच्यासाठी आपल्याकडून काही प्रयत्न केले जात आहेत? शहराच्या विकास योजनेमध्ये ज्या लोकांची घरं जात आहेत, यापूर्वीही माननीय पालकमंत्र्यांनी सर्वांना आश्वस्त केलेलं आहे की ज्यांच्याही घरं या ठिकाणी जात आहेत त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आणि दिवसेंदिवस जर बघितलं तर आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढलेलं आपलं शहर आहे. आणि शहर जेव्हा वाढत असते त्यावेळेस विकास योजना थोडी प्रखरपणे राबवणं हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. त्यामुळं विकासही झाला पाहिजे आणि नागरिकांची गैरसोय न होऊ देता सगळं विषय समतोलपणे राखून या ठिकाणी दोन्हीही गोष्टीबद्दल माननीय पालकमंत्री यांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आणि आम्ही आमच्या महापालिकेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये नागरिकांना, बेघर झालेल्या नागरिकांना निश्चित दिलासा या ठिकाणी देऊ. आणि अनेक भागात असं पाहिलं जाते सर की निवडून आल्यानंतर जे त्याचे संपर्क होत आहेत यासाठी आपल्याकडून काय केलं जाणार आहे? आपण जर मागचा इतिहास जर बघितला, शिवसेनेच्या माध्यमातून जो कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी झालेला आहे, मी सगळ्यांना खुलं आव्हान देतो की याच्या पूर्वीचे जे काही उमेदवार नगरसेवक म्हणून या महापालिकेमध्ये संभाजीनगरमध्ये वावरत आहेत किंवा याच्यापूर्वी जे होते, असं कुठेही तुम्हाला जाणवणार नाही की शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेच्या संपर्कात नाहीयेत. असं मला एकही उदाहरण तुम्ही दाखवून द्यावं. आम्ही तुम्हाला चॅलेंज आहे माझं सर्वांना. आपल्यासोबत कोण कोण उमेदवार आहेत? माझ्यासोबत 21 मधून माननीय बाळासाहेब भीमराव गायकवाड आहेत. त्यानंतर ब मध्ये कविता राजेश जंगले आहेत. क मध्ये गीताताई आचार्य आहेत. आणि 21 ड मध्ये मी स्वतः सुशील तुकाराम खेडकर. आमच्या सर्वांची निशाणी धनुष्यबाण आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करेल, येत्या 15 तारखेला आपण आम्हा चौघांनाही धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं. आम्ही निश्चित आपल्या सर्व अडीअडचणी दूर करण्याचा या ठिकाणी शब्द आपल्या सर्व लोकप्रिय चॅनल मार्फत नागरिकांना देत आहोत.